नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धर्मदाय आयुक्तालय भरती 2025 संदर्भात महत्त्वाची माहिती बघणार आहोत की आता याची पहिली मेरिट लिस्ट कधी रिलीज होणार आहे। आणि कारण की बघा, पहिला मेरिट लिस्ट अतिशय महत्त्वाची आहे, कारण की यामध्ये नॉर्मलायझेशनचे मार्क्स तुम्हाला माहीत पडणार आहे। कारण की एक्झाम जी आहे ती या ठिकाणी 2 शिफ्टच्या वरती झालेली होती, त्यामुळे या ठिकाणी नॉर्मलायझेशन जे आहे ते होणार आहे आणि नॉर्मलायझेशनमध्ये खूप मुलांची मार्क्स चेंज होणार आहे। तर याची पहिली गुणवत्ता ती कधी येणार आहे ते आपण बघूया। आणि सोबत बघा, GMC सोलापूरचे ॲडमिट कार्ड कधी येणार आहे हे देखील आपण यामध्ये बघूया। तुमची कट ऑफ किती जाणार आहे याची धर्मदाय आयुक्तालयाची आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन सर्व काही प्रोसेस या ठिकाणी आपण बघूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि त्याआधी बघा, या ठिकाणी GMC सोलापूरची भरती आता लवकरच होणार आहे आणि पेपर तुमचा लवकरच होणार आहे। तर या ठिकाणी जर तुम्हाला GMC सोलापूरसाठी महत्त्वाचे PDF हवे असतील तर सर्व विषयांवर आपल्याजवळ PDF अवेलेबल आहे आणि सर्व PDF एकाच कोर्समध्ये समाविष्ट आहे। तर हा 400 रुपयेवाला PDF कोर्स होता, त्याला आपण आता डिस्काउंट करून फक्त 200 रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे। यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्लिश, कम्प्युटर, सामान्य ज्ञान सर्व काही महत्त्वाचे PDF जे आहे ते मिळणार आहे आणि यामधूनच संपूर्ण पेपर येणार आहे। तर सिलेक्शनसाठी अतिशय महत्त्वाचा हा PDF कोर्स आहे। ज्यांना हवा आहे त्यांना सिंपली काय करायचे आहे, 9284307184 हा मोबाईल नंबर आहे, त्यावर जाऊन 200 रुपयाचं पेमेंट करून स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे। लगेच तुम्हाला सर्व PDF त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाणार आहे। बघा, आपला नंबर या ठिकाणी तुम्हाला दाखवून देतो। हा खाली जो आहे तो नंबर दिलेला आहे 9284307184, यावर पेमेंट करून तुम्हाला स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे। आणि सोबत बघा, न्यायालयामध्ये देखील भरती निघालेली आहे, मुंबई उच्च न्यायालय शिपाई आणि क्लर्क, हमाल वगैरे, स्टेनो वगैरेसाठी। तर याचे PDF देखील आपल्याकडे अवेलेबल आहे। फक्त 219 रुपयामध्ये सर्व PDF तुम्हाला मिळून जातील। 100% सिलेक्शनची गॅरंटी आहे मुंबई उच्च न्यायालय बॅचमध्ये। मित्रांनो बघा, धर्मदाय आयुक्तालयाची तुमची आतापर्यंत प्रोसेस जी आहे ती फायनल रिस्पॉन्स शीटपर्यंत आलेली आहे। तुमची पहिली मेरिट लिस्ट 17 नोव्हेंबरला पब्लिश झालेली होती। त्यानंतर 20 डिसेंबरला तुमची फायनल मेरिट लिस्ट फायनल ॲन्सर की जी आहे ती पब्लिश झालेली आहे। तर आता फायनल ॲन्सर की नंतर तुमची पहिली मेरिट लिस्ट येणार आहे। त्यामध्ये नॉर्मलायझेशनमध्ये कोणाचे किती मार्क्स वाढले हे माहीत पडणार आहे। आणि बघा, 25 दिवसानंतर तुमची जी आहे ती मेरिट लिस्ट पब्लिश होत असते फायनल ॲन्सर की नंतर। तर 20 डिसेंबरपासून 25 दिवस, बघा आता किती दिवस झालेले आहे, तर 11 आणि आजची बघा या ठिकाणी 14 तारीख आहे, सॉरी आजची 13 तारीख आहे। तर 11 आणि 13 या ठिकाणी तुमचे 24 दिवस झालेले आहे। तर आता बघा, 2-4 दिवसामध्ये तुमची याची मेरिट लिस्ट जी आहे ती पब्लिश होणार आहे 2-4 दिवसामध्येच। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या। सर्वात प्रथम अपडेट जे आहे तुम्हाला आपल्या चॅनलवरच मिळून जाईल याची मेरिट लिस्टबाबत। त्यामध्ये माहीत पडणार की कोणाचे किती मार्क्स वाढले। या ठिकाणी मॅक्झिमम बघा 10, 15, 20पर्यंत मार्क्स जे आहे ते तुमचे वाढू शकतात। त्यामुळे या ठिकाणी कोणाचे मार्क्स कमी असेल तर त्यांनी या ठिकाणी काहीही चिंता करण्याची आवश्यकता नाही, त्यांचे मार्क्स वाढणार आहे आणि त्यानंतर पुढील प्रोसेस होणार आहे। तर आता GMC सोलापूरसाठी देखील आपण अपडेट बघूया। GMC सोलापूरची बघा एक्झाम आता लवकरच होणार आहे। याची तुम्हाला या 2 दिवसामध्ये अपडेट येऊन जाईल की तुमची डेट जी आहे ती काय राहणार आहे परीक्षेची, आणि याचे ॲडमिट कार्ड देखील लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे। फक्त तुम्ही याची तयारी आपली चालू करून द्या। आपला PDF कोर्स जो आहे तो अवेलेबल आहे GMC सोलापूरसाठी, तो परचेस करून घ्या। नक्कीच तुम्हाला GMC सोलापूरच्या परीक्षेमध्ये हमखास यश जे आहे ते मिळून जाईल। बघा, GMC संभाजीनगरचा देखील फायनल रिझल्ट लागलेला आहे आणि खूप साऱ्या आपल्या सबस्क्रायबर्सनी आणि ज्यांनी PDF कोर्स घेतला होता त्यांनी या ठिकाणी सिलेक्शन घेतलेले आहे। त्याचप्रकारे तुमचे देखील सिलेक्शन होऊ शकते। त्यामुळे सर्वांनी PDF कोर्स घेऊन घ्या, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या। तर धर्मदाय आयुक्तालयाची कट ऑफ किती जाणार आहे हे तुम्हाला मेरिट लिस्ट नंतर कडून येणार आहे। तर जशी याची मेरिट लिस्ट येईल तसे आपण त्यावर देखील व्हिडिओ बनवूया की कट ऑफ एक्झॅक्ट किती जाणार आहे। तर चला भेटूया पुढील अपडेटमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।